माझं वजन 100 किलोच्या वर वाढलं होतं आणि त्याच्यामुळे मला अनेक त्रास होत होते. म्हणजे विशेषतः म्हणजे गॅसचाही त्रास होत होता, भूक खूप लागायची, त्याच्यामुळे वजन कमी पण होत नव्हतं, शुगर इंटेकही वाढला होता. हा त्रास मला 10 वर्षांपासून आहे. ते म्हणजे गॅसेस वगैरे वाढणे किंवा वजन प्रचंड वाढलं होतं. वजन म्हणजे विशेषतः पोटाचा घेर खूप वाढला होता. त्याच्यामुळे खाली वाकणं किंवा जिने चढताना दम लागणं याला खूप प्रचंड त्रास व्हायचा. पंचकर्म केल्यानंतर माझं वजन जवळपास टोटल वजन 2 ते 2.5 महिन्यात 12 किलो कमी झालं. त्याच्यामुळे मला आता पूर्ण हलकं वाटते आणि माझा इंच लॉस एकदम जबरदस्त झाला. इतका चांगला झाला की जे पूर्वी टी शर्ट्स मला होत नव्हते ते आता मी घालू शकतो. नमस्कार, माझं नाव हेमंत शर्मा, मी सिडकोमध्ये राहतो, नाशिकमध्ये. तर माझं वजन 100 किलोच्या वर वाढलं होतं आणि त्याच्यामुळे मला अनेक त्रास होत होते. म्हणजे विशेषतः म्हणजे गॅसचाही त्रास होत होता, भूक खूप लागायची, अनेक वेळा खूप खावं वाटायचं. म्हणजे चहा वगैरे अशा अनेक गोष्टी, म्हणजे 7-8 कप चहा पण होऊन जायचं. त्याच्यामुळे वजन कमी पण होत नव्हतं, शुगर इंटेकही वाढला होता. म्हणजे त्या एका दुष्टचक्रात अडकल्यासारखं मला झालं होतं. तर अशा याच्यामध्ये मी अनेक प्रकार म्हणजे याच्यापूर्वी सुद्धा ट्राय केले. हा त्रास मला समजा असं म्हटलं तर मी मार्केटिंगमध्ये आहे. हा त्रास मला 10 वर्षांपासून आहे. आमच्या याच्यात जेवण खाण्याची वेळ नसते, त्याच्यामुळे दिनचर्या जर बिघडली तर असा त्रास होतो. तर म्हणजे गॅसेस वगैरे वाढणे किंवा वजन प्रचंड वाढलं. तर वजन म्हणजे विशेषतः पोटाचा घेर खूप वाढला होता. त्याच्यामुळे खाली वाकणं किंवा जिने चढताना दम लागणं याला खूप प्रचंड त्रास व्हायचा. आणि त्याच्यातून कसं बाहेर पडावं याच्यासाठी मग मी काही दिवस जिम ट्राय केली, तर त्याच्याने रिझल्ट आला, पण तो पण तात्कालिकच टिकला. त्यानंतर मग मी वेगवेगळे डाएटचे प्रकार करून पाहिले, जे की म्हणजे आता सध्या यूट्यूबवर अवेलेबल आहेत, किंवा काही प्रोटीन शेक वगैरे प्रकार करून बघितले. त्याच्याने वजन माझं बऱ्यापैकी चांगलं कमी झालं, पण मला ते वजन समजा 1 वर्ष किंवा 6 वर्षानंतर पुन्हा ते वजन पुन्हा मूळ स्थितीवर आलं. तर अशा याच्यात मी एका परमनंट उपायाच्या शोधत होतो, की ज्याच्याने एक अशी पद्धती किंवा अशी एक दिनचर्या मिळावी की ज्याच्यामुळे मला परमनंट त्याच्यातून समाधान मिळावं, की जे वजन एक विशिष्ट कमी झालं आवश्यक तेवढं, की त्यानंतर ते वाढू नये. तर अशा करताना जसे आपण मी शोधत होतो, तर त्यामध्ये मला एक रोहती आयुर्वेदचा मी फेसबुकमध्ये मला ती लिंक आली आणि ती त्याच्यावर मी तो व्हिडिओ पाहिला. म्हणजे ज्यांचे 100च्या वर वजन होते ते अशा लोकांचे पण कमी झालेले मी बघितले आणि मला थोडंसं त्याच्याबद्दल विश्वास वाटला. मग मी असं ठरवलं की आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंटनीच करू, बाकी कुठले उपाय करायला नकोत. म्हणून मग मी त्यानुसार ते पत्ता शोधला, फोन नंबर घेतला आणि फोन करून डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आणि इथे आलो. तर पहिल्या भेटीतच डॉक्टरने मला असा विश्वास दिला की आपण आयुर्वेदाने हे वजन कमी करू शकतो, तुम्हाला हवं तेवढं, म्हणजे जेवढं आवश्यक आहे तुमच्या उंचीच्या मानाने, आणि ते आपण टिकवू पण शकतो. अशी मी तुम्हाला एक चांगली दिनचर्या देईल. तुम्ही आतापर्यंत जी दिनचर्या म्हणजे फॉलो करत होते त्याच्याने तुमचं वजन सतत वाढतच राहील. तर मी तुम्हाला एक चांगली दिनचर्या पण देतो आणि आयुर्वेदिक माझ्याकडे असे काही मेडिसिन्स आहेत ज्याच्याने तुमचं वजन लवकर कमी होईल. शिवाय आमच्या पंचकर्मानी पण तुम्हाला खूप चांगला फायदा मिळेल, ज्याच्यामध्ये तुमचा इंच लॉस पण होईल. तर मी पहिल्या महिन्यात फक्त मेडिसिन्सच घेतले आणि त्याच्यामुळे माझं वजन 5 ते 5.5 किलो कमी झालं. त्याच्यामुळे माझा विश्वास वाढला आणि नंतर मी ठरवलं की आपण पंचकर्मही करावं. तर पंचकर्म केल्यानंतर माझं वजन जवळपास टोटल वजन 2 ते 2.5 महिन्यात 12 किलो कमी झालं आणि त्याच्यामुळे माझा विश्वास अजून वाढला आणि मी आता ही ट्रीटमेंट कंटिन्यू करण्याचं ठरवलं आहे. पंचकर्मामध्ये जे डॉक्टरांची जी टीम आहे ती एकदम म्हणजे जबरदस्त, म्हणजे ISO सर्टिफाईड टीम असल्यासारखी आहे, जे आम्हाला पूर्ण सहकार्य करतात. म्हणजे त्यांनी पंचकर्माच्या 6 दिवसांमध्ये आणि त्यानंतरही जो 6 दिवसानंतरचा जो डाएट फॉलोअप असतो त्यामध्ये इतका चांगला फॉलोअप घेतला की त्याच्यामुळे जो माणूस असं म्हणजे थोडासा अशक्तपणा जाणवल्यामुळे जो डिमोटिवेट झाला असतो किंवा त्या ट्रीटमेंटमुळे थोडासा डिमोटिवेट झाला असतो, त्याला मोटिवेट करून ती ट्रीटमेंट माझ्याकडून व्यवस्थित पूर्ण करून घेतली. त्याच्यामुळे मला आता पूर्ण हलकं वाटते आणि माझा इंच लॉस एकदम जबरदस्त झाला. इतका चांगला झाला की जे पूर्वी टी शर्ट्स मला होत नव्हते ते आता मी घालू शकतो. त्याच्यामुळे माझं सोशली मला एकदम चांगलं वाटायला लागलं. जो पंचकर्मानंतर जो किंचितचा अशक्तपणा किंवा हे आला होता तो सुद्धा नंतरच्या औषधांमुळे आणि सांगितलेल्या डाएटमुळे तो सुद्धा एकदम व्यवस्थित झाला आहे. गुडघेदुखी पण कमी झाली. मला या त्रासातून पूर्ण मुक्त केल्यामुळे मी रोहती आयुर्वेदचे डॉक्टर आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यांनी मला सहकार्य केलं याच्यातून मुक्त करण्यासाठी, त्या सर्व टीमचे आभार मानतो. धन्यवाद.